अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री तृप्ती भोईर यांचा अगडबम हा गाजलेला चित्रपट आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. यातल्या नाजुकाने अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलं होतं. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री तृप्ती भोईर. तृप्ती ही दिग्दर्शक, निर्माती आणि लेखिका देखील आहे. अभिनय क्षेत्रात भक्कम स्थान मिळवलेल्या तृप्ती भोईरने सामाजिक कार्यातही आपली ठसठसीत छाप उमटवली. अगडबम या चित्रपटात ती आपल्याला अशी लठ्ठ दिसत असली तरी ती खऱ्या आयुष्यात वेगळी दिसते. तृप्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने नुकतंच एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने आपल्याला परदेशातील प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठातून आमंत्रण मिळाल्याची माहिती सांगितली. या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की 10वी नंतर पुढे शिकण्याची संधी आयुष्याने दिलीच नाही. जगण्यासाठी काम करावं लागतं. सुरुवातीला ब्युटिशियन म्हणून घरोघरी जाऊन काम केलं. रंगभूमीशी ओळख झाली आणि तिथून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली. नंतर मी दिग्दर्शक, निर्माती आणि लेखिका म्हणूनही काम केलं. माझ्या टीमचं या प्रवासात मोठं योगदान आहे. त्याबरोबरच माझ्या NGO मार्फत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आणि आज हार्वर्ड. हे सगळं माझ्यासाठी अद्भुत आणि अविश्वसनीय आहे. प्रत्येक गोष्ट मनापासून केली की ती लोकांपर्यंत पोहोचते. तृप्ती भोईरने अभिनय केलेले आणि दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातलंच तिचे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, अगडबम, हॅलो जय हिंद, टुरिंग टॉकीज यांसारख्या ती चित्रपटातून आपल्या भेटीला आली होती. याशिवाय 4 दिवस सासूचे, वादळवाट यासारख्या प्रसिद्ध मालिकांमधूनही ती झळकली होती. इंद्राक्षी, सही रे सही या नाटकांमधूनही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. मंडळी, तुमचा अगडबम या चित्रपटातील आवडता सीन कोणता आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.